Very good morning to all of you. इन्कम पार्ट 1 सेमिस्टर 2. आजचं जे सेशन आहे ते ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 6 कॉस्टिंग या विषयाचं आहे. सध्या सगळ्यांनी ऑडिओ व्हिडिओ बंदच ठेवायचे. सो याविषयी आपल्याला आता थोडक्यात मी गायडन्स देणार आहे. यापूर्वीही आपण सिलेबस, नेचर ऑफ क्वेश्चन पेपर याच्याविषयी चर्चा केलेली आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण ऑन जॉब ट्रेनिंगचं सेशन घेतलेलं आहे. कालचा जो सेकंड सेशन होता तो ऑडिटिंगचा बेसिक, ते एसवी माने सर थोडेसे मीटिंगमध्ये बिझी असल्यामुळे तो आपण पोस्टपोन केलेला आहे. तर जेव्हा ते अवेलेबल होतील तेव्हा ते सेशन्स घेतील. ऑडिटचं सगळंच ते 3 सेशन्स ते स्वतः घेतील. तुमच्याशी तसं माझं बोलणं झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट जो 5वा पेपर आहे तो नंतर मध्ये शेड्यूल केलेला आहे. आता पहिल्यांदा कॉस्टिंगचा पेपर आपण आज बघणार आहोत. त्याचे पहिले 2 टॉपिक आज आपण रिव्ह्यू घेणार आहोत. सो सगळ्यात पहिला सगळ्यांच्याकडे बुक्स अवेलेबल आहे. सो ते बुक्स तुम्ही तुमच्याकडे रेडीली ठेवा, जेणेकरून त्यात काही तुमच्या क्वेरीज आहेत, डाऊट्स आहेत ते आपण पाहणार आहोत. सो मी तुमचं बुक शेअर करतो. आपण यापूर्वी याचा सिलेबस बघितलेला आहे या पेपरचा. येस, आणि हे तुमचे टॉपिक्स आहेत. इंट्रोडक्शन अँड एलिमेंट्स ऑफ कॉस्ट, जॉब कॉस्टिंग, युनिट कॉस्टिंग, प्रोसेस कॉस्टिंग अँड कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. सो हे 4 टॉपिक्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टॉपिकमध्येच माझ्या माहितीप्रमाणे प्रॉब्लेम्स आहेत. सो 4ही प्रॉब्लेम्स आहेत. नेचर ऑफ क्वेश्चन पेपर सुद्धा आपण यापूर्वी डिस्कस केलेला आहे. सो आता आपण स्टार्ट करतो विथ फर्स्ट चॅप्टर. जो थेरॅटिकल पार्ट आहे तो तुम्ही कराल ही अपेक्षा आहे, कारण बऱ्याच गोष्टी आहेत. कमी वेळामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत. त्यामुळे पेरी जे आहे, जो क्वेश्चन पहिला जो तो आहे क्वेश्चन, तो तुमचा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहे. 10 मार्काचं MCQ, मल्टिपल चॉईस 6 मार्काचं, ट्रू ऑर फॉल्स. दुसरा शॉर्ट नोट्स, दुसरा प्रॉब्लेम आहे या टॉपिकवरचा 16 मार्काचा. तिसरा शॉर्ट नोट असेल 4, 5, 6 पैकी 2 सोडवायचे आहे. तिथं तिन्ही पण याला प्रॉब्लेमच असते. सो असं ते नेचर ऑफ क्वेश्चन पेपर आहे, जे सिलेबसमध्ये ऑलरेडी मेन्शन आहे. पहिल्या टॉपिकचं व्हॉट इज मीन बाय कॉस्ट अकाउंटिंग, स्कोप ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग, ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉस्ट अकाउंटिंग. तिथं पण हा थिअरॉटिकल पार्ट आहे. हा सगळ्याचा सगळा तुम्ही बघणं अपेक्षित आहे. यात काही क्वेरीज असतील तर तेव्हा तुम्ही मला विचारू करू शकता. देन एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. माझ्या माहितीप्रमाणे हा जो चॅप्टर आहे हा तुम्हाला TY BCom ला सेमिस्टर 6 ला ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 3 मध्ये गेलेला आहे. येस प्लीज, गेलाय. 55 स्टुडंट्स बीकॉम झालाय ना आपण. कमेंट आली एक हो म्हणून. माईक चालू आणि बंद लगेच करायचं, बोलायचं आणि बंद करायचा, एवढं सिंपल आहे. अकाउंटन्सी हा सब्जेक्ट असा आहे ना, हा 1 वे शिकवायचा सब्जेक्ट नाही आहे. सो एलिमेंट्स ऑफ कॉस्ट कोण सांगेल? व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ कॉस्ट? सांगताय एनीवन? नाही येत. व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ कॉस्ट? कोणते कॉस्टचे एलिमेंट्स आहेत? कॉस्ट मीन्स व्हॉट? कोणच बोलणार नाही. हे पुस्तक तर आहे का सगळ्यांच्याकडे? स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का सगळ्यांच्याकडे? तुम्ही रिस्पॉन्स देणार नसाल तर मी सेशन थांबवणार. एव्हरीवन शुड. 57 स्टुडंट्स आर देयर. एलिमेंट्स ऑफ कॉस्ट मीन्स व्हॉट? काय काय एलिमेंट्स आहेत कॉस्टचे? कॉस्ट म्हणजे काय, सेल्स म्हणजे काय, प्रॉफिट म्हणजे काय, या बेसिक कॉमर्सच्या कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजेत.
किंवा हा तुम्हाला सिलेबसला टॉपिक आहे म्हणजे याचा तुम्ही ऑलरेडी स्टडी करणं अपेक्षितच आहे. कोण सांगणार कॉस्ट म्हणजे काय, प्रॉफिट म्हणजे काय, सेल्स प्राइस म्हणजे काय. व्हॉट आर द एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. कॉस्टचे घटक कोणकोणते आहेत, कॉस्ट मध्ये कोणकोणत्या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. पुस्तक आहे ना तुमच्याकडे नाही. आणि हे मी का विचारलं तुम्हाला तर TY BCom ला हा तुमचा टॉपिक झालेला आहे म्हणून विचारलं. आणि प्लस तुमच्याकडे बुक पण अवेलेबल आहे ज्याच्यात हे सगळं मेन्शन आहे. कॉन्टॅक्ट सेशन अटेंड करताना तुम्ही सेल्फ स्टडी करून येणं अपेक्षित आहे. त्यातले काही क्वेरीज आहेत ते तुम्ही विचारणं अपेक्षित आहे. तर मी सांगणार तुम्ही ऐकणार असं नसते कॉन्टॅक्ट सेशन. थेरॉटिकल टॉपिक नाही आहे. हॅलो, तुमच्या बाबूकडे दिले बघा. माझ्याकडं तसं चालेल मॅडम, मी काय करणार. कुठं गेला फोल्डर काय माहिती. आणि त्यात सरांनी तुम्ही टॅग लावला नाही म्हणून खाली सह्या झालेल्या नाही, मग तसंच चालणार आहे का आपल्याला. हॅलो, खाली आज सह्या केल्या नाही तो सरांनी, डायरेक्टर सरांनी आणि डेप्युटी सरांनी आज सह्या केलेल्या नाही. हा, मग ते तुमचं टॅग लावा आणि ते फोल्डर करून मग बाबूकडे द्या. मी तुम्हाला वरती आलो होतो, तुम्हाला फोन केला होता, खाली पण शोधलं, तुम्हाला काही सापडलं नाही. ठीक आहे, ते फोल्डर द्या, त्याला टॅग लावा. मी कशाला विचारू मॅडम, बघितलं फक्त आणि झालं. मग आता मी सेशन घ्यायला लागलो, ठेवू का. येस, एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. जे कॉस्टचे घटक कोणकोणते. कॉस्ट मीन्स व्हॉट, पहिला ते महत्वाचं समजायला. कॉस्ट मीन्स द व्हॅल्यू और प्राइस विच वी विल इन्कर्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ अ प्रोडक्ट. म्हणजे एखादा प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करण्यासाठी किंवा त्याचे उत्पादन करण्यासाठी येणारा जो खर्च आहे त्याला आपण काय म्हणतो, कॉस्ट. हे सगळे थेरॉटिकल तुम्ही बघणार आहात, मी बघत दिसत नाही तुमच्या समोर एक्सपिरियन्स आहे. थेरी थोडंसं वाचून घ्या, याच्यावरती शॉर्ट नोट्स तुम्हाला पडू शकतो. इथं आलो तर पण एलिमेंट्स ऑफ कॉस्ट. The term cost indicates the amount of expenditure incurred on the attributable to specific thing as a activity or cost unit. म्हणजे एक्सपेंडिचर जो खर्च होतो एखादा प्रोडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो, कॉस्ट म्हणतो. देन ऍक्च्युअल और नोशनल कॉस्ट असू शकतो खर्च, ते फास्ट घेतो फक्त, जास्त काही वेळ लागत नाही. सो त्याच्यामध्ये 3 मेजर घटक आहेत. एक म्हणजे मटेरियल. सो व्हेनेवर यू वॉन्ट टू प्रोड्यूस एनी प्रोडक्ट समजा सोप घेणार आहे तर सोपला लागणारं जे मटेरियल आहे ते मोस्ट आहे. समजा शर्ट्स प्रोड्यूस करणार आहे तर त्याच्या ठिकाणी फॅब्रिक जे आहे म्हणजे कापड आहे ते मटेरियल आहे. समजा तुम्ही डिस्लरी वॉटर प्रोड्यूस करणार आहे तर सो वॉटर इज अ मटेरियल आहे, किंवा त्याची बॉटल जे आहे ते मटेरियल आहे. ओके, सो मटेरियल इज मस्ट. सेकंड म्हणजे मटेरियलसाठी येणारी कॉस्ट आहे. ठीक आहे. देन सेकंड लेबर. नुसतं मटेरियल असून चालणार नाही, तर त्यासाठी कामगार पाहिजे. ते प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला लेबर लागणार आहे, सो कामगार लागणार आहे, त्याची कॉस्ट आहे. आणि थर्ड एक्सपेन्सेस. नुसतंच कामगार आणि मटेरियल झालं म्हणजे प्रोडक्शन होत नाही, तर त्याच्यासाठी काही खर्च करायला लागतो. जसं की कामगारांना पगार द्यावा लागेल, काही प्रोडक्शन झाल्यानंतर किंवा रॉ मटेरियल आणण्यासाठी ट्रॅव्हलिंग करावं लागेल, दॅट इज कॉल्ड कॅरेज. है ना, काही बिल्स प्रिंट करावं लागतील, प्रिंटिंग, स्टेशनरी. सो ऑल दीज आर द एक्सपेन्सेस. हे 3 मेजर घटक आहेत ज्याच्यातून तुम्हाला तुमचं प्रोडक्शन होत असतं किंवा कॉस्ट निघत असते, कॉस्ट ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे. सो इथं हे परत मटेरियल डायरेक्ट, इनडायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे फक्त मेन मटेरियल. शर्टच्या केसमध्ये फॅब्रिक इज अ डायरेक्ट मटेरियल, त्याचे बटन्स आहे, दोरा आहे, हे इनडायरेक्ट मटेरियल. ठीक आहे.
लेबर मध्ये डायरेक्ट लेबर जो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काम करत असतो, प्रोडक्शन युनिट मध्ये काम करत असतो, आपण डायरेक्ट लेबर म्हणतो. आणि इनडायरेक्ट मीन्स जो नॉट डायरेक्टली रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर प्रोडक्शन बट इनडायरेक्टली ही इज कनेक्टेड विथ दॅट पर्टिक्युलर प्रोडक्शन युनिट. म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑफिसमध्ये जो चेक डिपॉझिट बँकेत करण्यासाठी काम करतो तो डायरेक्ट प्रोडक्शनसाठी रिलेटेड नाही, पण तो इनडायरेक्टली त्या लेबरचं किंवा त्या प्रोडक्शनशी रिलेटेड काम करत असतो. सो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जे एक्सपेन्सेस होतो त्यांना डायरेक्ट म्हणतो, इनडायरेक्ट मीन्स जे नॉट दॅट मच रिलेट्स. सो इनडायरेक्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा शर्ट आपण करत असतो, सो ऑइल एक्सपेन्सेस आहे मशीनला आपण घालतो, सो दॅट इज द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स जो काही ते प्रोडक्शनसाठी येणारा तर डायरेक्ट इनडायरेक्ट ऑल जे आहे त्याचं मिळून त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरहेड्स असं म्हणतो. आणि ओव्हरहेड्स मध्ये पण 3 प्रकार येतात. एक म्हणजे फॅक्टरी ऑफ वर्क ओव्हरहेड्स. फॅक्टरीमध्ये जे जे खर्च होतात त्या सगळ्याला आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स असं म्हणतो. फॅक्टरीमध्ये काय काय होतो तर फॅक्टरीमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिसिटी लागते, ऑइल लागतो, गॅस लागतो, वॉटर हिटिंग, हे सगळे जे फॅक्टरीचे ते आहेत खाली एक्सपेन्सेस. त्यानंतर ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ला आपण ओव्हरहेड्स असे म्हणतो. आणि लास्टली सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन. दीज आर द टोटल एलिमेंट्स ऑफ द कॉस्ट. सर तुम्हाला एखादी शॉर्ट नोट पडली कॉस्ट शीटच्या नावाने, एलिमेंट्स ऑफ कॉस्ट नावाने, तुम्हाला या ठिकाणी टाकता येणं गरजेचं आहे. सो डायरेक्ट मटेरियल दिस डायरेक्टली रिलेट टू द, हे इथं सगळे डिटेल्स आपल्याला दिलेले आहे. लेबर ओव्हरहेड्स, सो हे सुद्धा लेबर इनडायरेक्ट लेबर, त्याच्यामध्ये बीजीएस एक्सपेन्सेस मध्ये सगळ्या गोष्टी इलॅबोरेशन इथे दिलेलं आहे. सो हे तुम्ही रीड आउट करा. फॅक्टरी ओव्हरहेड्स मीन्स ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स, सेलिंग डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स, सो हे सगळे इथे दिलेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. अकॉर्डिंग टू द एलिमेंट्स कसं क्लासिफिकेशन होतं. The production cost, administration cost, selling distribution cost, research cost, development cost, pre-production cost. These are the classification by operation or by function and by nature. By function elements. त्यानंतर classification according to the nature of behavior. Variable cost, fixed cost and semi-variable cost. सगळं डिटेलमध्ये आहे. हे किंवा कन्सेप्ट्स तुम्ही क्लिअर करा. अकॉर्डिंग टू द डिसिजन मेकिंग, मार्जिनल कॉस्ट, डिफरन्शियल कॉस्ट, अपॉर्च्युनिटी कॉस्ट, लेवल कॉस्ट, सम कॉस्ट. याच्यावरती एखाद्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट पण मिळू शकते. बेसिस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, बॅच कॉस्ट, प्रोसेस कॉस्ट, ऑपरेशन कॉस्ट, ऑपरेटिंग कॉस्ट, कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट, joint cost. According to the time, historical cost, standard cost, estimated cost. Estimated means future cost. So याच्यावर तुम्ही brief discussion करायचं आहे. Cost unit or cost center याच्यावरती सुद्धा तुम्हाला शॉर्ट नोट मिळू शकते. कॉस्ट युनिट म्हणजे काउंटिंग एलिमेंट्स. समजा की ब्रिक वर्क्स म्हणजे विटा आहेत तर तुम्हाला 1000 ब्रिक्स रेट असते. बिल्डिंग स्क्वेअर फूट वरती असते, सिमेंट टन्स वरती असते, मिल्क लिटर मध्ये असते, वायर केबल मीटर किंवा किलोमीटर मध्ये असते, सोप नंबर मध्ये असते, बरोबर, पेपर मिल मध्ये असते, पॉवर किलोवॅट मध्ये असते. सो दीज आर द काउंटिंग एलिमेंट. दॅट मीन्स विच इज द कॉस्ट सेंटर. कधी आपण काय करतो, जस्ट अ सेकंड, सो कॉस्ट सेंटर मीन्स कधी कधी आपण काय करतो, एका प्रोडक्टचीच कॉस्ट स्टँडर्ड करतो किंवा एखाद्या टुडेजला कन्सिडर करतो. जस्ट अ सेकंड. हॅलो हां सर नमस्कार, सांगोलून बोलतोय गणेश माळे. सर जरा नंतर करताय तासाभराने, मी लेक्चर घेतोय. बरं ठीक आहे सर. सो एलिमेंट्स
कॉस्ट सेंटर किंवा एखाद्या सेंटरला कन्सिडर करून त्याच्याशी आपण कॉस्ट त्या सेंटर म्हणजे त्या प्लेसला किती खर्च येतो. फॉर एक्झाम्पल सांगली प्लेस किंवा एखादा डिपार्टमेंट असेल, डिपार्टमेंट सेंटर म्हणून त्या डिपार्टमेंटचा खर्च किती येतो त्याला आपण कॉस्ट सेंटर असेल. सो नेक्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज द हाऊ टू कॅल्क्युलेट द कॉस्ट शीट, म्हणजे कशा पद्धतीने कॉस्ट शीट प्रिपेअर करायची आहे. सो हे त्याचे फॉर्म्युलेज आहेत, तुम्हाला पुढे जाऊन अजून. सो हिअर इज द फॉर्मॅट. हा फॉर्मॅट तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. सगळ्यांना फॉर्मॅट पाठ व्हायला पाहिजे. स्पेसिमम फॉर्म ऑफ कॉस्ट शीट हा आहेच आहे तसा तुम्हाला परीक्षेत या पद्धतीने सोडवायचा आहे. लक्षात घ्या, हा 16 मार्काचा प्रॉब्लेम आहे आणि खूप इझी प्रॉब्लेम आहे, जो तुम्हाला TY BComला पण झालेला आहे आणि प्लस आता इथे MComला सुद्धा हा टॉपिक आहे. सो सगळ्यात पहिला आपल्याला प्राईम कॉस्ट काढायला लागते. प्राईम कॉस्टसाठी तुम्हाला पहिला डायरेक्ट मटेरियल आहे. तर या केसमध्ये कसं आहे, मटेरियल कन्झ्युम्ड काढावं लागतं. सो इथं तुम्हाला ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल, परचेस वरचे एक्सपेन्सेस होत असतील म्हणजे कॅरेज इनवर्ड असेल, ऑक्ट्राय असेल ते, आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. हे तुम्ही जर केला कॅल्क्युलेशन तर इथं तुम्हाला मिळेल मटेरियल कन्झ्युम. इथं खाली इथं स्टार दिला आहे, त्याचं मिनिंग खाली कुठेतरी दिलेलं असणार आहे. स्टार दिलं आहे रॉ मटेरियल कन्झ्युम. अशा पद्धतीने काढलेलं आहे ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल प्लस परचेस ऑफ रॉ मटेरियल प्लस कॅरेज इनवर्ड, परचेस एक्सपेन्सेस, ऑक्ट्राय एक्सेट्रा. म्हणजे हे परचेस करण्यासाठी आलेला खर्च असायला पाहिजे रिलेट टू द परचेस. सो कॅरेज इनवर्ड, परचेस एक्सपेन्सेस, ऑक्ट्राय या सारखेचे खर्च हे ॲड होतील आणि लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. मटेरियल लॉस, काही मटेरियल लॉस झाला असेल तर ते पण वजा करायचं. मटेरियल ट्रान्सपोर्ट टू जॉब व डिपार्टमेंट हे सुद्धा वजा करायचं आहे. then we got the raw material consumed. आणि हे आपला पहिला आयटम असणार आहे रॉ मटेरियल कन्झ्युम. समजते सगळ्यांना? येस, आवाज येतोय? तुमच्याकडे बुक आहे पेज नंबर 25 वर आहात सगळे. एकदम रिस्पॉन्स नको मला, बरेच रिस्पॉन्सेस आता. मी एवढं जी बोलून शिकवतोय त्याला तुमचा रिस्पॉन्स हवा. अवघड आहे फ्रेंड्स. हा एक प्रॉब्लेम तुम्ही सोडवला प्लस तुम्ही शॉर्ट नोट व्यवस्थित काही लिहिला तरी सुद्धा तुम्हाला 32 मार्क पडू शकतो आणि आरामशीर तुम्ही पास होऊ शकता. 80 पैकी 32. हे 16 MCQचे 16 मध्ये तुम्हाला 8-10 मार्क पडले आणि शॉर्ट नोटला एक 8-10 मार्क पडले. सो म्हणजे आजचा एवढा सेशन जरी तुम्ही अटेंड केला तरी सुद्धा हा पेपर व्यवस्थित तुमचा निघून जाऊ शकतो. पण तुम्ही सिरियसली अटेंड करणं गरजेचं. सो वे यू आर रिस्पॉन्सिंग ना, हे काय सिरियस असं म्हणत नाही. ऑलरेडी आपण शिकलो परत तुम्ही रिपीट करतो आणि तुम्हाला समजते की नाही. असा एक प्रश्न सिंपली विचारतो येस सर नो म्हणणं सुद्धा तुम्हाला अवघड होत. ट्रॅजेडी. येस, हा फॉर्मॅट सगळ्यांनी पाठ करायचाच आहे. पेज नंबर 25 आहे ना सगळ्यांच्याकडे बुक? येस नो? तुम्ही सेशन अटेंड करताना बुक समोर घेऊन सेशन अटेंड करा जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके, मी काही क्वेश्चन्स विचारतो त्याचे आन्सर्स मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. दिस इज बोथ वे कम्युनिकेशन. आवाज येतो माझा प्रॉपर? येस प्लीज. चालू. पण लहान माझं LKGचं पोरग आहे, सेकंडला आहे, ते सुद्धा कोविडच्या पिरियड मध्ये असं लेक्चर अटेंड करत होते पण ते लगेच माईक ऑन बंद करत आणि बोलत होते त्यांच्या सरांशी, मॅडमशी. तुम्ही MComला आणि हे सगळं तुमच्यासाठी चाललं. So you must be respectful now. So we got the material consumed. कसं काढलंय इथे तुम्हाला खाली नोट दिली. Then direct uses.
यालाच आपण प्रोडक्टिव्ह वेजेस असंही म्हणतो. म्हणजे जे मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये जी लोक काम करतात त्यांना जी आपण मजुरी देतो दॅट इज कॉल्ड डायरेक्ट वेजेस. ओके. देन डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे हे सुद्धा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला रेडीमेड फिगर्स दिलेले असतात, त्या फक्त इथं घ्यायचे, नाही दिलं असेल तर घ्यायची आवश्यकता नाही. या तिन्हीची टोटल केल्यानंतर आपल्याला मिळते प्राइम कॉस्ट. तर ह्यातलं कुठलीही गोष्ट जरा जरी चुकली तर पुढचं सगळं चुकत जातं आणि तुमच्या 16 मार्कामध्ये खूप कमी मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. सो कुठल्याही स्टेपला कुठलाही एकही फिगर चुकून चालणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. इतकंच त्याचं सिरियसनेस आहे, इतकंच तुम्ही प्रॅक्टिस करणं सुद्धा गरजेचं आहे. देन प्राइम कॉस्ट मध्ये आपल्याला ऍड करायचं आहे फॅक्टरी ओव्हरहेड्स किंवा वर्क्स ऑन कॉस्ट. फॅक्टरीमध्ये जे काही एक्सपेन्स असेल ते सगळे तुम्हाला इथं ऍड करायचे आहेत. आता इथं तुम्हाला हे सगळे एक्सपेन्सेस दिलेले आहे, याच्या बाहेरचा एकही आयटम परीक्षेला येत नाही. समजतं? याच्या बाहेरचा एकही आयटम परीक्षेला येत नाही. याचा अर्थ तुम्हाला हे सगळंच्या सगळं बघणं गरजेचं आहे. काय काय येतं फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये? इनडायरेक्ट मटेरियल्स. डायरेक्ट मटेरियल आपण वरती घेतलेलं आहे. इनडायरेक्ट मटेरियल येतं. इनडायरेक्ट वेजेस दॅट इज इन्स्पेक्शन. इन्स्पेक्शन साठी एखादा एम्प्लॉई ठेवला असेल त्याचा जो खर्च आहे तो काय फॅक्टरी किंवा इन्स्ट्रक्टर फक्त तो ऑर्डर्स देत असतो. गेटमन एम्प्लॉईना आत सोडणे बाहेर सोडणे या सगळ्या गोष्टी गेटमन करत असतो. देन फॅक्टरीचा दुसरा आयटम आहे ड्रॉइंग ऑफिस सॅलरी. हा जर आयटम तुम्हाला दिसला तर तो कशामध्ये घ्यायचा आहे? तो फॅक्टरीमध्ये घ्यायचा आहे, फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये घ्यायचा आहे. देन फॅक्टरी हा शब्द लावून पुढे काही आलं असेल, फॅक्टरी रेंट असेल, फॅक्टरी रेट्स असतील, फॅक्टरी टॅक्सेस असेल, फॅक्टरी इन्शुरन्स असेल, तर ते सगळंच्या सगळं तुम्हाला फॅक्टरीमध्ये घ्यायचं आहे. लाइटिंग अँड हिटिंग हे सुद्धा फॅक्टरीमध्ये घ्यायचं आहे. पॉवर अँड फ्युअल फॅक्टरीमध्ये घ्यायचं आहे. रिपेअर्स अँड मेंटेनन्स. नॉर्मली रिपेअर्स अँड मेंटेनन्स हे फॅक्टरीमध्ये होतात, म्हणून आयडियली आपण रिपेअर्स अँड मेंटेनन्स हे फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये घेतो. पण इथं ऑफिस म्हटलं असेल तर ते ऑफिस मध्ये घ्यायचं आहे. क्लिनिंग एक्सपेन्सेस. सो फॅक्टरीमध्येच आपण क्लिनिंग करतो तेव्हा काही मशिनरी हा क्लीन केल्या जातात. कॉस्ट ऑफ रिसर्च अँड एक्सपेरिमेंट. सो इथं प्रोडक्शन मध्येच आपण रिसर्च करत असतो बेसिकली, म्हणून मॅक्सिमम आपण हे कॉस्ट ऑफ रिसर्च अँड एक्सपेरिमेंट फॅक्टरीमध्ये घेतो. वर्क्स मॅनेजर सॅलरी. वर्क्स मीन्स फॅक्टरी, तिथल्या मॅनेजरची सॅलरी ऑफकोर्स फॅक्टरीमध्ये येईल. कन्झ्युमेबल स्टोअर्स फॅक्टरीमध्ये येईल. देन डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. सो प्लांट अँड मशिनरी फॅक्टरीमध्ये असते, त्याच्यावरचं डेप्रिशिएशन म्हणजे फॅक्टरीचा एक्सपेन्सेस आहे. वॉटर सप्लाय. मॅक्सिमम वॉटर हे फॅक्टरीमध्ये लागतं. लूज टूल ऑफिस. लूज टूल्स म्हणजे तुमचं पाना वगैरे जे असतं त्याला आपण लूज टूल्स म्हणतो. छोटे छोटे मटेरियल लागणार असतं ते फॅक्टरीमध्ये, ते कधी कधी मोडतं, काय खराब होतं, त्या केसमध्ये तुम्हाला राईट ऑफ करावं लागेल. सो तो जो एक्सपेन्सेस आहे तो सुद्धा फॅक्टरीमध्ये. देन हाऊलेज अँड क्रेन एक्सपेन्सेस हे सुद्धा फॅक्टरीमध्ये घ्यायचं. कॉस्ट ऑफ डिफेक्टिव्ह वर्क्स. एखादं काम केलं चुकीचं झालं दॅट इज ऑल्सो एक्सपेन्सेस ऑफ अ फॅक्टरी. हे काय होणार आहे? सगळ्याच गोष्टी या सगळ्या या प्राइम कॉस्ट मध्ये फॅक्टरी कॉस्ट ही ऍड होणार आहे. ऍड फॅक्टरी ओव्हरहेड्स. सगळ्याची टोटल यातले सगळेच्या सगळे आयटम तुम्हाला परीक्षेत असणार नाही. ते 3 ते 4 किंवा 5 किंवा 6 जास्तीत जास्त यातले आयटम्स तुमचे परीक्षेला असू शकतात. सो याच्या बाहेरचे एक्सपेन्सेस असणार नाही. डेफिनेटली याच्यातले काहीतरी एक्सपेन्सेस असतील, सो ते तुम्ही ऍड करायचे आहे. आणि त्यानंतर येईल त्या फिगर मध्ये तुम्हाला लेस करायचं सेल ऑफ स्क्रॅप. सेल ऑफ स्क्रॅप म्हणजे जे काही फॅक्टरीमध्ये स्क्रॅप आहे त्याचा सेल केलाय म्हणजे ते इन्कम झाले, म्हणून ह्या फॅक्टरी एक्सपेन्सेस मधून ते लेस करायचा सेल ऑफ स्क्रॅप. आणि त्यानंतर आपल्याला मिळणार आहे वर्क्स कॉस्ट. त्यानंतर मिळणार आहे वर्क्स कॉस्ट किंवा त्यालाच आपण फॅक्टरी कॉस्ट असं सुद्धा म्हणतो. यामध्ये तुम्हाला ऍड ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस लेस क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस हे वजा करायचं आहे. नियर त्याला म्हणायचं आहे कॉस्ट वर्क्स कॉस्ट ऑफ फिनिश्ड गुड्स. वर्क्स कॉस्ट ऑफ फिनिश्ड गुड्स. याच्यामध्ये परत सेकंड जे ओव्हरहेड्स आहेत ते म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह. ऑफिस अँड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. त्यालाच ऍडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड असेही म्हणतात किंवा ऑफिस ओव्हरहेड्स असेही. या ठिकाणी कुठले कुठले एक्सपेन्सेस येतात? काउंटिंग हाऊस सॅलरीज.
रेंट, रेट्स, इन्शुरन्स याच्या पुढे फॅक्टरी शब्द नाहीये म्हणून ते कुठे आलेलं आहे ऑफिस मध्ये. टेलिफोन अँड पोस्टेज, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, लीगल एक्सपेन्सेस, ऑडिट फीज, डेप्रिशिएशन ऑफ ऑफिस फर्निचर, ओके, किंवा इक्विपमेंट, ऑफिस मध्ये इक्विपमेंट किंवा बिल्डिंग ऑफिसच असायला पाहिजे तरच त्याच्यावरचं डेप्रिशिएशन ऑफिस एक्सपेन्सेस मध्ये येईल. रिपेअर्स ऑफ ऑफिस फर्निचर, ऑफिस आहे ना म्हणून ते ऑफिस मध्ये आले, किंवा इक्विपमेंट आहे ऑफिस मधले किंवा बिल्डिंग, याच्या सगळ्यावरचं डेप्रिशिएशन किंवा रिपेअर्स ऑफिस मध्ये येईल. या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेडची टोटल करून तुम्ही या वर्क्स कॉस्ट मध्ये ऍड कराल आणि तुम्हाला मिळेल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. जी फिगर मिळते त्याला काय म्हणायचं आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. इथेही तुम्हाला 3-4 आयटम्स असतील पैकी तुम्हाला ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स किंवा ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स मध्ये घ्यायचं आहे. चुकूनही तुम्ही फॅक्टरीचा ऑफिस मध्ये आणला, ऑफिसचा फॅक्टरीमध्ये नेला तर तुमची कॉस्ट शीट चुकणार आहे आणि तुम्हाला काही मार्गांना मुकावं लागणार आहे. सो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये परत तुम्हाला ऍड करायचं आहे ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि लेस करायचं आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. या ठिकाणी करायचं आहे फॅक्टरी कॉस्ट च्या नंतर वर्किंग प्रोग्रेसचं ओपनिंग क्लोजिंग करायचं आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नंतर फिनिश गुड्सचं ओपनिंग आणि क्लोजिंग घ्यायचं आहे. ओपनिंग रॉ मटेरियल आणि क्लोजिंग रॉ मटेरियल इनिशियली घ्यायचं आहे मटेरियल कन्झ्युम काढत असताना. सो हे ओपनिंग फिनिश गुड्स ऍड करणे लेस क्लोजिंग फिनिश गुड्स ऍड करणे हे त्याला म्हणा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. म्हणून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. यानंतर आणखी एक ओव्हरहेड्स आपण ऍड करतो ते म्हणजे सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. याच्यामध्ये तुम्हाला सेल्स रिलेटेड जे काही सगळे एक्सपेन्सेस असतात ते इकडे ऍड करायचे आहेत. सेल्स कमिशन असेल, सेल्समन सॅलरी असेल, किंवा ऍडव्हर्टाइजमेंट असेल, किंवा सॅम्पल्स असतील, कॅरेज आउटवर्ड, आउटवर्ड म्हणजे बाहेर जातानाचा खर्च आहे, बॅड डेट्स असतील, डेप्रिशिएशन अँड एक्सपेन्सेस ऑफ डिलिव्हरी व्हॅन. डिलिव्हरी व्हॅनचं डेप्रिशिएशन या ठिकाणी आहे, त्याच्यावरती होणारा खर्च सुद्धा या ठिकाणी आहे. डेप्ट कलेक्शन चार्जेस म्हणजे जे तुमचे काही उदाहरणार्थी माल विकलेला आहे सो कलेक्शन करण्याचा राहिलेला खर्च. रेंट ऑफ वेअर हाऊस किंवा गोडाऊन, सॅम्पल अँड अदर फ्री गुड्स सेल्स होण्यासाठी आपण हे गोष्टी देत असतो. शोरूम रेंट किंवा रेट्स, ट्रॅव्हलर्स सॅलरी किंवा कमिशन. ट्रॅव्हलर डिलिव्हरी सॅलरी कमिशन सेल्स हे सगळे एक्सपेन्सेस येणार आहेत सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन येणार. आणि हे ऍड केल्यानंतर मला मिळणार आहे कॉस्ट ऑफ सेल्स. यालाच आपण म्हणतो टोटल कॉस्ट, यालाच आपण म्हणतो टोटल कॉस्ट. आणि याच्यामध्ये यातली एक कुठली फिगर दिलेली असू शकते, सेल्सची दिलेली असते किंवा प्रॉफिट पर्सेंटेज कॉस्ट दिलेली असते किंवा प्रॉफिट पर्सेंटेज सेल्स दिलेलं असू शकतं. हे जेव्हा एक्झाम्पल येईल त्यावेळेला कशा पद्धतीने करायचं. पण तुम्हाला फ्लॅट सेल्स फिगर दिली असेल आणि तुम्ही कॉस्ट ऑफ सेल्स अशा पद्धतीने काढला असेल तर मधला गॅप आपल्याला आपल्याला मिळणार आहे प्रॉफिट किंवा लॉस. आय थिंक हा जो फॉर्मॅट आहे हा तुम्हाला सर्वांना समजला असेल आणि तो खूप महत्वाचा आहे. त्याला 16 मार्क आहे. एवढं जरी तुम्हाला येत असेल त्या फिगर्स तुम्ही त्या ठिकाणी टाकत असाल तर तुम्हाला आरामचे 16च्या 16 16 आउट ऑफ 16 मार्क्स पडू शकतात. ठीक आहे. तुम्हाला काय याच्याबद्दल शंका आहे, काय विचारायचं आहे, कोणी स्टडी केलंय असं काय असेल विचारू शकता. कमेंट केला तरी सुद्धा चालेल. दोन गोष्टी असू शकतात, एक तर तुम्हाला समजले म्हणून शंका नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही समजलं नाही म्हणून शंका. आणखीन एक गोष्ट प्रकर्षाने मला सांगायला आवडेल या ठिकाणी, हे जे पेज नंबर 29 वरती हे जे आयटम्स आहेत एक्झाम्पल्स ऑफ फायनान्शियल नॉन कॉस्ट एक्सपेन्सेस, म्हणजे कॉस्ट शीट मध्ये याचा विचार करायचा. कधी कधी हे एक्सपेन्सेस तुम्हाला कॉस्ट शीटच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेले असतात पण ते कुठेही घ्यायचे नाहीये, ना मटेरियल कन्झ्युम मध्ये घ्यायचे, ना
ऑफिस मध्ये घ्यायचे आहेत ना फॅक्टरी मध्ये घ्यायचे आहेत ना सेलिंग डिस्ट्रीब्युशन मध्ये घ्यायचे कुठले असे एक्सपेन्सेस आहेत तर प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे कुठेही घ्यायचे नाही इंटरेस्ट ऑन कॅपिटल कारण हे कॉस्टशी संबंधित नाही हे सगळे फायनान्शियल आयटम्स आहेत किंवा फायनान्शियल एक्सपेंडिचर्स आहेत हे प्रोडक्शन कॉस्टशी संबंधित नाही म्हणून आपण याचा कॉस्ट शीट मध्ये विचार करत नाही कॅश डिस्काउंट कुठे घ्यायचं नाही इन्कम टॅक्स पेड कुठे घ्यायचं नाही डोनेशन दिलं असेल तर ते घ्यायचं नाही कॅपिटल लॉसेस कुठे घ्यायचं नाही गुडविल राईट ऑफ कुठे घ्यायचं नाही डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स हे कुठे घ्यायचं हे कुठे ना कुठेतरी प्रत्येक प्रॉब्लेममध्ये एखादा आयटम तुम्हाला फायनान्शियल येणारच एखादा किंवा दुसरा तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही फायनान्शियल आयटम स्किप ऑन करायचे आहेत हॅलो हॅलो सर ऐका ना आपलं ते MBA चालू झालं ना मॅडम तुम्ही एमकॉम आहे ना नाही माझ्या एका मैत्रिणीला घ्यायचं सेशन घ्यायला लागलो मी मॅडम माहिती आहे टाइम टेबल टाकले ग्रुपवर So discount on issue of shares and debentures, interest on loans and overdrafts, capital expenditures, underwriting commission, dividend to shareholders, commission to managing director or partners, debenture interest transfer to sinking fund, provision for doubtful debts, absolute loss, bonus to shareholders, excess depreciation, cash discount, abnormal loss, interest on debenture, fines and penalties, charities, damage code under the court orders. हे सगळे एक्सपेन्सेस तुम्हाला जरी कॉस्ट शीटच्या प्रॉब्लेम मध्ये दिले तरी त्याचा कुठेही कॉस्ट शीट मध्ये तुम्हाला घ्यायचे नाहीये ही गोष्ट समजून घ्या ठीक आहे समजते सगळ्यांना एनी डाऊट आहात का सगळे जागी येस हा का नुसतंच जॉईन झालाय दुसरंच काय ते करताय येस प्रिया मुस्लिम यू हॅव क्वेश्चन तर करता येते येस एनी मोर क्वेश्चन या गोष्टी तुम्हाला कुठेही कॉस्ट मध्ये घ्यायच्या त्याचबरोबर एक्झाम्पल्स ऑफ फायनान्शियल इन्कम हे सुद्धा इन्कम जे आहेत हे सुद्धा कॉस्ट मध्ये कुठेही मेन्शन करायचे नाही कॅपिटल गेन्स ऑर प्रॉफिट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट abnormal गेन्स स्टोर ऍडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट डिव्हिडंड रिसीव्ड ऑन शेअर अँड इन्व्हेस्टमेंट रेंट रिसीव्ड अँड शेअर ट्रान्सफर फीज रिसीव्ड कुठेही तुम्हाला कॉस्ट मध्ये घ्यायचं नाही आहे सो ऍक्च्युली कोटेशन यानंतर कन्सेप्ट आहे कोटेशन याच्यावर तुम्हाला शॉर्ट फॉर्म विचारली जाऊ शकते कोटेशन म्हणजे काय आपण टेंडरिंग करतो एखादं काम करायचं असेल कोणतीही म्हणजे फॉर एक्झाम्पल पूल बांधायचा असेल किंवा एखादी बिल्डिंग बांधायची असेल तर त्या बिल्डिंगला येणारा खर्च जो आहे त्याला आपण कोटेशन असं म्हणजे त्याचं आधीच तुम्ही एक एस्टिमेशन देता त्याला आपण कोटेशन म्हणतो सो कॉस्ट शीट इज प्रिपेअर्ड विथ हेल्प ऑफ कॉस्ट ऍक्च्युअल कॉस्ट आणि त्याच्या कॉस्ट मध्ये आपण काय करतो प्रॉफिट्स ऍड करतो आणि आपण त्या XYZ त्याला आपण कोटेशन देतो किंवा टेंडरला आपण त्याला रिप्लाय करतो जस्ट अ सेकंड हॅलो 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 सो इथे हे थिओरिटिकल आहे स्टेटमेंट ऑफ प्राइस दॅट प्रेझेंटेड फॉर अ वर्क ऑर्डर टू बी exhausted or services to be rendered goods to suppliers for quotation so त्याला आपण काय म्हणतो quotation असं म्हणतो काय जस्ट असं हॅलो हॅलो सर हा बोला सर युनिव्हर्सिटी मध्ये आले आपण मॅडम डिस्टन्स एज्युकेशनला या हा ओके सर वाचली आहे त्यालाच आपण कोटेशन टेंडर असंही हे चेक युअर प्रोग्रेस तर या ठिकाणी मला आता तुम्ही उत्तर सांगणार आहात
द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग आर काय असू शकतं कॉस्ट असर्टेनमेंट म्हणजे कॉस्ट शोधणे कॉस्ट कंट्रोल कॉस्ट रिडक्शन ऑल ऑफ द अबव त्याचं करेक्ट आन्सर ऑल ऑफ द अबव सगळंच आहे डॉट डॉट कॉस्ट व्हॅरी इन डायरेक्ट प्रोपोर्शन टू द व्हॉल्यूम ऑर आउटपुट म्हणजे व्हॉल्यूम नुसार ती चेंज होते तिला कोणती कॉस्ट म्हणतात फिक्स्ड व्हेरिएबल टोटल ऑफ नन ऑफ द अबव काय कोणती पण तो सो व्हॅरीज अकॉर्डिंग टू प्रोडक्शन ऑफ व्हॉल्यूम त्याला व्हेरिएबल कॉस्ट असं म्हणतात हे लक्षात घ्या अशा पद्धतीनेच तुम्हाला एमसीक्यू असणार आहे पण हेच असते ऑल टाइप ऑफ इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कॉन्स्टिट्यूट्स द प्राइम कॉस्ट ओव्हरहेड्स टोटल कॉस्ट आणि नन ऑफ द अबव ते मगाशी चार्ट मध्ये होतं बघा काय आन्सर आहे याचं ओव्हरहेड्स ऑलवेज नन ऑफ द अबव ऑल ऑफ द अबव हे बरोबर असते असं नसते सो काही लोकांना सवय असते तसं नाही करायचं तसं थोडंसं विचार करून आन्सर करायचं सो करेक्ट आन्सर प्राइम कॉस्ट इन्क्लूड काय काय असतं प्राइम कॉस्ट मध्ये तर तिन्ही गोष्टी असतात डायरेक्ट मटेरियल असतं डायरेक्ट लेबर असतं डायरेक्ट एक्सपेन्स असतं म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑल ऑफ द अबव स्नेहल शिंदे काय टायमिंग आहे जॉईन व्हायचं Then which of the following expenses are not included in the cost sheet? कोण सांगेल? Bus branches have rent, interest on loan and carriage out loan. काय यातलं cost sheet मध्ये घेतलं जाणार नाही? Yes, of course, कारण ते financial expenses आहे. 6. Which of the following is not included in the cost sheet? Depreciation on machinery, insurance, cost of defective works, excess depreciation. एक्सेस डेप्रिशिएशन हे घेतलं जाणार ट्रू ऑर फॉल्स याच्यामध्ये फायनान्शियल अकाउंटिंग कॉस्ट होणार कंपल्सरी कॉम्प्लिमेंटरी टू इच अदर ट्रू ऑर फॉल्स बघा हे दोन्ही मात्र वेगवेगळे आहेत कॉम्प्लिमेंटरी आहेत म्हणजे एकमेकाला सपोर्ट म्हणजे डिपेंडन्सी आहे Cost accounting is oldest branch of accounting. किती ओल्ड आहे कॉस्ट का फायनान्शियल का मॅनेजमेंट अशा सगळ्या याचे आन्सर सुद्धा खाली दिलेले आहेत तुम्हाला स्कोप ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इन्क्लूड कॉस्ट असर्टेनमेंट कॉस्ट प्रेझेंटेशन अँड कॉस्ट कंट्रोल एक कोर्स स्कोप सुद्धा वरती तुम्ही स्टडीसाठी दिलेला आहे कॉस्ट अकाउंटिंग इज नथिंग बट पोस्टमॉर्टम ऑफ पास्ट कॉस्ट then the cost of postmortem cost accounting is the instrument of management control असा आहे का चित्र also answers तुम्हाला शिकवलं condition cost sheet is statement which gives the breakup of total cost by elements and sub divisions yes true variable cost per unit will remain same false fixed cost similar fixed cost per unit remains unaffected either with increase or decrease in the output true कारण increase in production वाढलं production मध्ये याचे fixed cost वर काही फरक पडतो our loss is not included in the cost sheet yes घेतला जातो financial incomes are the part of cost sheet false विचारात घेतले जातात थेरॉटिकल जो आहे पहिल्या चॅप्टरचा थेरॉटिकल पार्ट आहे तो इथे संपलेला आहे यावर आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बनणार आहोत याची सगळी उत्तरं तुम्ही मला सांगा कोणता आयटम कुठे घ्यायचं आन्सर्स न बघता जे आपण आता थेरॉटिकल घेतले त्याच्यावरती ज्या बेसवरती याचे आन्सर्स तुम्ही मला सांगा आन्सर सोडवत असताना क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा असाच प्रॉब्लेम असणार आहे फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन गिवन बाय Bharat Industries for the month of March, the year असेल 2014, prepare cost sheet showing prime cost, factory cost, cost of production, cost of sales and profit. सगळं दाखवा असं म्हणणार. So basically problem असा जर दिला असेल तर तिथे तुम्हाला एक काम करायचं आहे. जर फॅक्टरीचा एक्सपेन्स असेल तर F लिहा, ऑफिसचा असेल तर O लिहा, सेलिंग डिस्ट्रीब्युशन असेल तर S लिहा आणि प्राइम कॉस्ट असेल वरती त्याला B लिहा डायरेक्ट लिहा किंवा जे कम्फर्टेबल आहे ते लिहा ठीक आहे सो इथं आपण कन्सिडर करू याची उत्तर तुम्ही सगळे सांगणार ठीक आहे रेडी सगळे डायरेक्ट मटेरियल कुठे घेणार तुम्ही थोडासा माईक चालू करायचा आणि मोठ्या आवाजात सांगायचं सगळ्यांनी बोलायचं आहे
अल्फिया. सो डायरेक्ट मटेरियल आपण घेणार, पहिला घेणार यस पीसी मध्ये पहिलाच आयटम. तिथे 3 आयटम्स आहेत, डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. सो पहिले 3 आयटम आहेत ते कुठे येणार आहे, प्राइम कॉस्ट मध्ये. ओके. ऑइल अँड वेस्टेज, फॅक्टरी. व्हेरी गुड. वेजेस ऑफ सुपरवायझर, फॅक्टरी. हे डायरेक्ट वेजेस नाही, इनडायरेक्ट वेजेस आहे. वेजेस ऑफ स्टोअर कीपर, फॅक्टरी. मोटिव्ह पॉवर, फॅक्टरी. आता रेंट मध्ये 2 पार्ट ऑलरेडी दिलेलेच आहेत तुम्हाला. फॅक्टरीला 5000 घ्या आणि ऑफिस मध्ये 2500 घ्या. रिपेअर्स अँड रिन्युअल ऑफ रिपेअर्स ऑफ रिन्युअल, फॅक्टरी प्लांट 1250, मशिनरी 2500. हे कुठे घेणार, दोन्ही फिगर्स फॅक्टरी मध्ये घेणार, कारण हे कशाच आहे, फॅक्टरी रिलेटेड आहे. पण ऑफिस प्रिमाइसेस हे कुठे घेणार, रिपेअर्स रिन्युअल्स ऑफ ऑफिस प्रिमाइसेस 500 रुपये. तर ते कुठे घेणार तुम्ही, ते ऑफिस मध्ये. व्हेरी गुड. कॅरेज आउटवर्ड तुम्ही कुठे देणार, मुंजो, तेजल, प्रार्थना एवढेच सांगताय. बाकी 40 स्टुडंट अजून आहेत ज्यांना बोलायचं आहे. मला असा खणखणीत आवाज यायला पाहिजे पडदिशी. समजते सगळ्यांना. सो कॅरेज आउटवर्ड कुठं जाणार, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये. ठीक आहे. कॅरेज आहे म्हणून तुम्ही कदाचित फॅक्टरी मध्ये पण घ्याल, पण इनवर्ड आहे का आउटवर्ड आहे हे महत्वाचं आहे. आणि कॅरेज इनवर्ड परचेस वरचं असलं तर ते परचेस ऑफ रॉ मटेरियल मध्ये ऍड होणार आहे. ही गोष्ट अशी. यातला कुठलाही आयटम तुम्ही चुकीच्या ठिकाणी घेतला तर त्याचा एवढा मोठा इफेक्ट म्हणजे सेटबॅक बसतो की सगळी कॉस्टिंग तुमच्या चुकते आणि तुम्ही बऱ्याच लास्टला आणू शकता. तो राईट आयटम ऍट राईट प्लेसच घेणं गरजेचं आहे. समजून घ्या. ठीक आहे. एक जर आयटम चुकला तर तुमचं बाकीचं सगळं पुढचं चुकत जातं. ठीक आहे. नेक्स्ट सेल्स कुठे घेणार, लास्ट आयटम एजंट. लाइटिंग मध्ये तुम्हाला दोन्ही दिलेलं आहे, फॅक्टरी 1250, ऑफिस 500. ओके. सो हे त्या ठिकाणी जाईल. लाइटिंग 1250 फॅक्टरी मध्ये जाईल, ऑफिस मध्ये 500. डेप्रिशिएशन सांगा, ऑफिस प्रिमाइसेसचं डेप्रिशिएशन कुठे जाईल, ऑफिस मध्ये. सगळ्यांचा आवाज यायला पाहिजे पटापट. प्लांट अँड मशिनरीचं डेप्रिशिएशन 500 रुपये फॅक्टरी मध्ये जाईल. कन्झ्युमेबल स्टोअर्स फॅक्टरी मध्ये. मॅनेजर सॅलरी 3/4 फॉर फॅक्टरी, 1/4 फॉर ऑफिस. किती घेणार फॅक्टरी मध्ये, 5000 पेक्षा 5000 नाही, कॅल्क्युलेट करून सांगा ना. किती, येस फॅक्टरीमध्ये 3750, राहिले 1250 असतील तरी येणार ऑफिस मध्ये. डायरेक्टर्स फीज ऑफिस मध्ये घेणार. डायरेक्टर्स फी वरच्या फॉर्मॅट मध्ये नाहीये, पण तुम्ही सांगाल तुम्हाला डायरेक्टर्स फीज म्हणजे ऑफिसचा एक्सपेन्सेस आहे. ऑफिस प्रिंटिंग स्टेशनरी ऑफिस मध्ये घेणार. टेलिफोन चार्जेस ऑफिस मध्ये घेणार. पोस्टेज टेलिग्राम ऑफिस मध्ये घेणार. सेल्समन कमिशन अँड सॅलरी, सेल्समन कमिशन अँड सॅलरी सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये येणार. ऑफिस सगळं ऑफिस करायचं नाही, विचार करून आन्सर द्यायचा आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये, कारण प्रोडक्शन वरती सेल करण्यासाठी जास्त ट्रॅव्हलिंग होते. ऍडव्हर्टाइजमेंट, सेलिंग ऍडव्हर्टाइजमेंट सेलिंग मध्ये.
कुठलीच घेतली नाही पुस्तकं. जे अवेलेबल आहे तेवढं घ्या, राहिले तुम्हाला PDF मधून घेता येईल. चेंज झालेला मागे सरदार सरांना शिपाई मामांच्या शिक्का yes they have charges just one second. वेअरहाऊस चार्जेस कुठे जाणार आहे? सो या पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. इथे जर आन्सर रेडीमेड घरी आहे ती तुम्ही समजून घेऊ शकता. मला वाटत नाही मी समजावून सांगण्याची गरज आहे, त्या सांगण्याची गरज आहे ऑलरेडी आपण डिस्कस केलंय. हा काय गरज आहे काय म्हटलं? हा बाकीच्यांचं काय शंका आहे? हे टीवायला सुद्धा झालेलं आहे. 50 आहे 50 स्टुडंट्स प्लीज. ज्याला तुम्हाला डाऊट आहे त्यांनी मला प्लीज विचारायचं लगेचच. हा टॉपिक आता या ठिकाणी आपला संपतोय. किंवा तुम्ही सेल्फ स्टडी केला असेल आणि पुढे कुठेतरी तुम्हाला एखादा आयटम अजून कन्फ्युज करतोय की बाबा तो कुठल्या हेड मध्ये घ्यायचा किंवा कुठं घ्यायचा हे समजत नाही. कधी कधी कन्फ्युजन कशामध्ये होणार आहे? वर्क इन प्रोग्रेस ओपनिंग क्लोजिंग असेल किंवा तुम्हाला फिनिश गुड्स ओपनिंग क्लोजिंग असेल, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. तर हे एवढं सिंपल कदाचित विचारलं जाऊ शकतं. त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल आहे पुढे, ती पण थोडीशी आपण डिस्कस करू आणि मग पुढे समजू. ठीक आहे. सेकंड प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काही शंका आहे? बुक आहे तुमच्याकडे? Yes, please. हा प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असलं कॉस्ट पर युनिट, हा तरच काढायचं. प्रॉब्लेम मध्ये विचारलं प्रॉब्लेम मध्ये विचारलं असेल तर कॉस्ट पर युनिट काढायचं. कॉस्ट पर युनिट काढत असताना काय करायचं आहे? टोटल नंबर ऑफ प्रोडक्शन तुम्हाला दिलेलं असते. द आउटपुट फॉर द पिरियड हॅज बीन 10,000 टन्स. तर पर टन तुम्हाला विचारलं असेल तर ते डिवाइड बाय 10,000 टन करायचं आहे. बरोबर. कॉस्ट पर टन. तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कशानं गुणायचं आहे? तुम्हाला भागायचं आहे 10,000 ने भागायचं आहे म्हणजे तुम्हाला ती रेट मिळेल. तर 10,000 ने गुणलं तर 7 रुपये 10 पैसे कॉस्ट पर टन मिळाली. आउटपुट न डिवाइड करायचं आहे. जर कॉस्ट पर टन विचारला असेल तर सांगायचं आहे. जर कदाचित विचारलं असेल तर कॉस्ट शोविंग टोटल कॉस्ट पर टन. पर टन ला किती रुपये खर्च? तर हा जो हे सगळा खर्च करून ते काय म्हणते आउटपुट आले 10,000 टन्स. मग एका टनला किती हवं असेल तर प्रत्येक गोष्टीला तुम्ही या ठिकाणी 10,000 भागायचं आहे. लक्षात आलं? फक्त भागत असताना बघा काय काय केले त्यांनी. प्राइम कॉस्टला भागलाय, फॅक्टरी कॉस्टला भागलाय किंवा फॅक्टरी एक्सपेन्सेसला भागलाय. तेवढंच मेजर जे आहे तेच तुम्हाला भागायचं आहे. म्हणजे काय तर आलेच्या आवश्यकता नाही. ठीक आहे. तिसरा प्रॉब्लेम इथं बघा ओपनिंग आणि क्लोजिंग दिलेला आहे. त्यामुळे इथं हे ऍडिशन म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काहीतरी ऍड होत गेलेलं आहे. इथे तुम्हाला कॉस्ट पर टन विचारलेले आहे. इथे तुम्हाला ओपनिंग क्लोजिंग दिलेलं आहे. सो इकडे बघा हे गुडविल राईट ऑफ किंवा कुठेही घ्यायचं नाही. पेमेंट ऑफ सेल्स टॅक्स कुठेही घ्यायचं नाही. या गोष्टी लक्षात घ्या. येत नाही हे आयटम.
लेट कमर्स 11:30चा टायमिंग आहे, 12:30 वाजले. ते इन्कम टॅक्स पेड कुठेही घ्यायचं नाही आहे. ट्रान्सफर टू सिंकिंग फंड और रिप्लेसमेंट ऑफ मशिनरी हे कुठं नाही घ्यायचं आहे. डिव्हिडंड रिसिव्ड हे सुद्धा कुठं घ्यायचं नाही आहे. सो या गोष्टी तुम्ही कॉस्ट सांभाळ प्रिपेअर करतो घेणं गरजेचं आहे. इथं बघितलं तर तुम्ही ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आणि क्लोजिंग इथं घेतलेलं आहे. जिथे ओपनिंग क्लोजिंग दिलेलं आहे तीन गोष्टी दिलेल्या आहेत. ओपनिंग क्लोजिंग, ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुड्स. सो इथं प्रत्येक ठिकाणी बघा ओपनिंग ऍड केले, रॉ मटेरियल, क्लोजिंग लिस्ट केलेलं आहे. त्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड्स ऍड केल्यानंतर ओपनिंग वर्क इन प्रोग्रेस ऍड केलेला आहे, क्लोजिंग वर्क इन प्रोग्रेस लिस्ट केलेला आहे. पाहिजे तेव्हा जमवायचं. देन ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स मध्ये नंतर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन येतं. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन नंतर तुम्हाला काय करायचं, ओपनिंग फिनिश गुड्स ऍड करायचं आहे, क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स लिस्ट करायचं आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असंही म्हणलं की चालतं. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आणि सेलिंग एक्सपेन्सेस ऍड केले. हा सेल्स टॅक्स, हा सेलिंग एक्सपेन्सेस आहे. हा आयटम केलेला नाही आहे मागे फॉर्मॅट मध्ये. आता हा पण प्रॉब्लेम बऱ्याच वेळेला परीक्षेला पडलेला आहे. या ठिकाणी आता काय म्हटलंय बघा, चौथ्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय शंका येतो. Following figures prepare cost sheet showing cost of production of each unit of the goods manufactured. Also prepare cost statement to show the profit earned. So opening raw material 500 and finished 500. याची कॉस्ट किती दिली, म्हणजे कॉस्ट पर युनिट ऑफ रॉ मटेरियल फिनिश झाले 500. फिनिश गुड्स तयार झाले 500 युनिट, त्याची कॉस्ट किती 1610. परचेस रॉ मटेरियल 10,000 युनिटसाठी परचेस केलं, त्याची कॉस्ट आहे 9,635. त्याला क्लोजिंग स्टॉक दिलाय रॉ मटेरियलचा 300 युनिट 755, फिनिश गुड्सचा 700 युनिट. हे सगळे एक्सपेन्सेस दिले आणि इथे काय लिहिलंय, there is no wastage during the production, selling price of the cost 3 rupees. So इथे बघा युनिट आणि त्याची कॉस्ट दिली. सो युनिट 500 रुपये त्याची कॉस्ट आहे. परचेस ऑफ रॉ मटेरियल 10,000 युनिट्स परचेस केले 9,635. टोटल 10,500 काय झालं, ओपनिंग प्लस परचेसिंग त्याची कॉस्ट किती आहे 9,635 मायनस क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तरी युनिट दिले 300, म्हणजे 10,500 300 वजा होती, 10,200 मटेरियल कन्झ्युम, म्हणजे 10,200चं प्रोडक्शन केलं म्हणून नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस इथे 10,200 लक्षात घ्या. बऱ्याच ठिकाणी लक्षात आलं का 10,200 का आले, मग तुम्हाला कॉस्ट करायची ना की 10,000 लागायचं ना की 10,500. 10,200 त्याचं कारण हे तुम्हाला फिनिश गुड्स इथे दिलेलं आहे. ओपनिंग फिनिश 10,200 मध्ये ऍड होती 500, 10,700ची कॉस्ट आली ते ऍड झाले आणि 700 शेवटी शिल्लक राहिली फिनिश गुड्स. म्हणजे 700 वजा केले आणि ही फिगर कशी काढली, तर याला 10 700 का भागले गुणिले 700 केलं तर ही फिगर आहे. म्हणजे 10,000 प्रोडक्शन साठी ही कॉस्ट आलेली आहे. म्हणजे कॉस्ट पर युनिट जी आहे 10,000 युनिटची 2,65 आहे. कमिशन सेल्स 500 म्हणजे 27,000 झाली. 2,70 युनिटचं कॉस्ट पर युनिट आणि तुम्हाला सांगितलं 3 रुपये प्रमाणे 10,000 गुणिले 3 म्हणजे व्हॅल्यू 30 म्हणजे प्रॉफिट आला. हा पाचवा प्रॉब्लेम पण युनिट प्लस त्याचं थोडंसं मिक्सचर आहे, ते सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. किंवा एस्टिमेटेड कॉस्ट शीट सुद्धा तुम्हाला आता हे बघा, तुम्हाला त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. सेम तुम्हाला काय करायचं आहे, ते कोणती फिगर आहे समजा establishment 50% administration, 40% so office establishment
$8,000 फॅक्टरचे 15 महिन्याचे 15 नाही मी ऑफिस मध्ये माझा आवाज येत नाही येणारच ओंकार पाटील लवकर जॉईन झाले कुठलं पर्सेंटेज हे आता हे ऑफिस रेंट आहे ना तर 40% ऍडमिनिस्ट्रेशनला घ्या 60% सेव्हिंगला घ्या आणि डिस्ट्रीब्युशनला नील घ्या म्हणजे जे समजा 1000 असेल तर 400 रुपये ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ऑफिस ऍडमिनिस्ट्रेशनला जातील आणि 600 रुपये सेव्हिंग मध्ये जातील पर्सेंटेज मध्ये सांगितलं ना एवढंच आहे हे परत थोडस वेगळा प्रॉब्लेम आहे थोडस डिफिकल्ट आहे अशा पद्धतीचे प्रॉब्लेम सुद्धा परीक्षेला विचारले गेलेले आहे सो या सिंपल याच्यावरून तुम्हाला पहिला प्रश्न काढून घ्यायचा आहे आणि पुढे काय सांगितलं प्राइस ऑफ मटेरियल इज एक्सपेक्टेड टू बी इन्क्रीज पुढे जे एस्टिमेटेड तुम्हाला 3000 फॅनचं जे प्रोडक्शन आहे ते करण्यासाठी तुम्हाला ज्याला पुढे प्रोडक्शन होणार त्याच्यामध्ये मटेरियल कॉस्ट इन्क्रीज होणार 20%. सो जी काही तुम्हाला इकडे मटेरियल प्राइस आहे ती इन्क्रीज करून घ्यायला लागेल इथं दिला असेल पहिला नॉर्मल याला तुम्हाला कॉस्टिंग करून घ्यायचं आणि हे 3000 फॅनचं प्रोडक्शन करायचं आहे त्यावेळेला काय होणार आहे की मटेरियल कॉस्ट आहे ती मागच्या वेळेला किती होती बघा इथे 20% ऍड होत असते मागच्या वेळेला किती होती 160 त्याच्यामध्ये 32 ऍड होतं 20% म्हणजे किती आले बघा इथे 190 त्याच्यावरून 192 ही तुमची प्राइस आहे सो अशा पद्धतीने इथलं जे सांगितलेलं आहे एस्टिमेटेड कॉस्ट वेज रेट एक्सपेक्टेड बी शो इन्क्रीज इन 5%. सो वेजेस रेट किती होता इथे 240 होता आता 5% वाढला म्हणजे 12 रुपये वाढले सो 212 अशा पद्धतीने परत पर्सेंटेज पहिला नॉर्मल कॉस्टिंग आणि मग त्याच्यावरून एस्टिमेटेड कॉस्टिंग सुद्धा तुम्हाला काढता यायला पाहिजे तर यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर कॉस्टिंग 14,500 एस्टिमेटेड प्राइस ऑफ 2000 फॅन्स 1500 म्हणजे 1500 वाला आम्ही 3000 फॅन्सचं त्याची कॉस्टिंग आणि प्रॉफिट ऑफ 10% असेल जेव्हा प्रॉफिट ऑन सेल म्हणलं जातं तेव्हा सेल 100 मानायचा आहे आणि कॉस्ट त्या पद्धतीने ती 90 प्लस प्रॉफिट 10 इज इक्वल टू 100. सो तुम्हाला सेल्स काढायचं असेल तर ते तुम्हाला त्याचा कॉस्ट वगैरे प्रॉफिट आणि कॉस्ट काढावी लागते. देन प्रॉब्लेम नंबर 7 याच्यामध्ये ते परत पर्सेंटेज वरती दिलेलं आहे म्हणजे वेगवेगळे नेचरचे हे प्रॉब्लेम्स आहेत कॉस्टचे बरं टीवाय बीकॉम सिंपल असायचं इथं थोडस ऍडव्हान्स आहे या गोष्टी समजून घ्या तरी टोटल रिक्वायर्ड मटेरियल 5200 लेबर 4500 इथं तुम्हाला मटेरियल पहिला पर्सेंटेज काढून घेतले त्यानंतर पर्सेंटेज ऑफ फॅक्टरी ओव्हरहेड्स टू लेबरच्या किती टक्के आहे तर 25% फॅक्टरी ओव्हरहेड्सचा पर्सेंटेज ऑफिस फॅक्टरीचे किती टक्के ऑफिस आहे तर 20%
जरा आवाज कुठलं पण येऊ शकतं, कोणत्याही फॉर्मॅट मध्ये येऊ शकतं. यातलं जे आहे ना, यातलं कुठल्याही नेचर ऑफचा प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो. क्वेश्चनचा हाच येईल तोच येईल असं नाही सांगता येत. हे सगळ्या टाइपचे एक तर तुम्ही पण बघा, मला मिळाले तर मी तुम्हाला ग्रुपवरती टाकतो. तुम्ही पण प्रिव्हियस काही स्टुडंट्स तुमचे असतील पास आउट झालेले म्हणून त्यांच्याकडून बघा, किंवा तुमच्या एखाद्या कॉलेज असेल मागच्या वेळेला परीक्षा त्या कॉलेजला घेतलेली असते ना, तुमच्या कॉलेजला वगैरे तिथे तुम्ही बघा. मला जर मिळालं तर मी टाकतो, असं माझ्याकडे ते टाकतोय मी. तेच तसंच येईल असं नाही, त्यासाठीच तर तुम्हाला इकडे एवढे प्रॉब्लेम दिलेले आहेत ना. हे नेचर ऑफ प्रॉब्लेम्सचे टाइप्स आहेत ते वेगवेगळे आहेत. त्या पद्धतीने तुम्हाला स्टडी करायचं आहे, तशा पद्धतीने सोडवता यायला हवं. त्यात काही शंका असतील तर तुम्ही मला विचारा. पण जे टाइम स्पॅन आहे आपल्याकडे, तर आपण डिस्टन्स मोड मध्ये शिकत आहोत. मला प्रॉब्लेम फक्त एक जनरल आयडिया किंवा एक गायडन्स दिली. आपण रेग्युलर कॉलेजला रेग्युलर सगळं टीचिंग असतं की 3-4-5 महिने शिकवलं जातं, तसं नाही होणार. हे ब्रीफ आयडियाच आपण देतो. थोडस सेल्फ स्टडी करणं गरजेचं. त्याचे डाऊट्स असतील तर नक्की मला तुम्ही, कुठली फिगर समजत नाही किंवा काय असं असेल तर मला नक्की तुम्ही विचारा. त्याच्यामध्ये काय अडचण नाही. या पर्टिक्युलर पेपर बद्दल तुम्हाला कसली शंका असू दे तुम्ही मला विचारू शकता. ड्यू टू लिमिटेशन टाइम लिमिट असेल किंवा सगळ्याच गोष्टी अदर रिस्पॉन्सिबिलिटीज एवढंच म्हणजे एक तर बघा, आता मला इकडे सांगितलं हे ह्या फिगर्स आहेत याच्या. हा, ही समजली ना, ही समजली, नॉर्मल कॉस्टिंग समजली. आता त्यांनी काय म्हटलंय, तर कंपनी प्लॅन टू मॅन्युफॅक्चर, कंपनीने प्लॅन केलाय पुढच्या वर्षी 15,000 फॅन्स प्रोड्यूस करायचे आणि त्याच्यासाठी फॉलोइंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय म्हणताय ते, द प्राइस ऑफ मटेरियल एक्सपेक्टेड टू इन्क्रीज बाय 20%. आता नॉर्मल कॉस्टिंग काय झालं तुमचं, इथे 2,000 फॅन्स प्रोड्यूस करत होते पहिल्या नॉर्मल मध्ये, काही तर म्हटले 2,000 फॅन्स म्हणजे कॉस्ट पर युनिट तरी काढून घेतली. मटेरियल होतं किती, 3,20,000 2,000चं म्हणजे कॉस्ट भागिले 2,000 केले, 2,000 प्रोडक्शन केले, कॉस्ट पर युनिट किती 160. आता ते काय म्हणताय, कॉस्ट मध्ये 20% इन्क्रीज झाला, इन्क्रीज बाय 20%. आता 3,000 गुणिले ही मटेरियल कॉस्ट पर युनिट किती, मागच्या वर्षी 160 होती, तर 20% वाढलं. किती वाढलं, किती वाढणार मग, 160 होती. हा, ते सगळं प्रॉब्लेम मध्ये इथं दिलेलंच आहे. 5% इन्क्रीज कशामध्ये म्हणते, वेजेस मध्ये. आता वेजेस बघा इथे किती होते, 4,800, 4,80,000 हा गेले 2,000 म्हणजे तुम्हाला पर कॉस्ट पर युनिट आली. ओके, 240 बरोबर. आता ह्याच्यामध्ये 5% इन्क्रीज म्हणजे किती रुपये वाढणार, 10% असतो तो 24, 5% म्हणजे 12. 240 अधिक 12 252. आणि 252 गुणिले किती फॅन काढणार आहे आपण, 3,000. ही व्हॅल्यू आहे. त्याची टोटल केली की प्राइम कॉस्ट आली. आता इथे तुम्हाला परत सांगितलं असेल मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस साठी काय सांगितलंय बघा, मॅन्युफॅक्चरिंग विल राइज इन प्रोपोर्शन टू कंबाइंड कॉस्ट ऑफ मटेरियल अँड वेजेस. म्हणजे मटेरियल आणि वेजेस ची कॉस्ट आहे त्याच प्रोपोर्शन मध्ये मॅन्युफॅक्चरिंग एक्सपेन्सेस राइज झालेले आहेत. आता इथं काय झालं, हे दोन्ही मिळून 25, तर याचं ऍव्हरेज काय आहे ते इथं तुम्हाला पाठ असेल 100 into 442 भागिले
divided by into 100 cost only 100 कॉम्बिनेशन केले 444 भागिले 400 केले so manufacturing will be rise proportion to combined cost of material and wages म्हणजे इतर 20 आणि 5-25% ग्रोथ झाले ना त्याचं ॲव्हरेज घ्यायला सांगितलं कंबाईन कॉस्ट ऑफ मटेरियल अँड वेजेस ते जर फॉर्म्युला घेतला तर इनक्रीज सांगितलं बरोबर 400 हा बरोबर हे 400 होती ना जुनी कॉस्ट आणि नवीन 44 आली 444 so 440 divided by 444 divided by 400 into 100 किती आलं तुमचं 111 111 गुणिले 3000 कितीचं काम करतो अशा पद्धतीने ते हा सेलिंग मध्ये पण काहीतरी इन्क्रीज किंवा सांगितलं असेल प्रॉफिटचा पर्सेंटेज पण सांगितलं असेल त्या पद्धतीने काढून घ्या ओके लिमिट्स ऑफ कॉस्ट हा टॉपिक या ठिकाणी आपण क्लोज करतो किंवा संपवतो याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असतील तर मला अजून पर्सनली विचारा इथे आन्सर टू चेक युअर प्रोग्रेस इथे ट्रू फॉल्स तुमचे आन्सर दिलेले आहेत 10चे अशा पद्धतीचे थेरॉटिकल क्वेश्चन करू शकता हा कन्सेप्ट तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे काय म्हणाला काय 3,60,000 का हे 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 3,20,000 ना यात दिसतंय 30 ना 320 इथं वर दिलेच नाही काय 320 मग याच्यात किती प्रोडक्शन ऑफ फॅन किती आहे 2,000 ना मग 3,020 मध्ये 3,20,000 मध्ये 2,000 प्रोडक्शन होते फॅन एका फॅनची किती प्राइस असणार 3,20,000 भागिले 2,000 160 येते काय कॉस्ट पर युनिट आता एस्टिमेटेड मध्ये काय सांगितलं त्यांनी एस्टिमेटेड मध्ये काय सांगितले आता पुढच्या वर्षी आपल्याला 3,000 प्रोडक्शन करायचं आहे फॅनचं बरोबर आणि ही जी 160 रुपये कॉस्ट पर होती पर युनिट ती 20% वाढणार आहे पुढल्या वर्षी हा म्हणजे 160 ची किती झाली 192 गुणिले 3,000 म्हणजे तुमची कॉस्ट 320 येत होती ती किती येणार आहे इथं 576 कळलं इथं युनिट आपण 3,000 प्रोडक्शन करणार आहे तिथे 2,000 करत होतो त्याने दिलं होतं म्हणून याला भागिले करून याची कॉस्ट पर युनिट काढली आता ह्याच्यामध्ये 20% वाढवलं आणि किती प्रोडक्शन करणार आहे तर 3,000 म्हणून वाढवलेल्या प्राइसला गुणिले 3,000 केलं 150 गुणिले 3 तुमची ही व्हॅल्यू आहे 5,70,000 हे काढायसाठीच तर मार्क आहेत ना तुम्हाला ते प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं इथं दिलेलं आहे मटेरियल इज एक्सपेक्टेड टू इन्क्रीज बाय 20% wages expected to show an increase of 5%. Manufacturing expenses दिलेला आहे selling expenses per fan will be remain the same तसंच राहणार नाही selling expenses मग selling expenses किती होते बघा आपले selling expenses 1,20,000 60
तर ते आहे तसे 60 ने घेतले का बघा, 60 गुणिले 3000 केले का बघा, बघा इथे सेम डिस्ट्रीब्युशन आहे का, 3000 गुणिले 60 सेम घेतले का, हा असं, हा तसं जे प्रॉब्लेम मध्ये सांगितलं. अदर एक्सपेन्सेस विल बी अनअफेक्टेड बाय राइज इन आउटपुट, म्हणजे अदर एक्सपेन्सेस मध्ये कुठलाही फरक राहिले नाही, हे सगळं सोडून बाकीचं जे दिलंय त्याच्यामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही असं म्हणतो. बाकीचं काय लावायचं आहे तसं घ्यायचं त्यात लोक. हा मी तर आता कॉड लावलाय, कॉड अगदी जवळ घेतलाय. मला वाटतंय इथून तिकडे बाहेर कुठं याच्यामध्ये बसायला पाहिजे, पण मला ऑफिस मधून कसं म्हणजे ऑफिसची पण काम करायला लागतात, तुमचे सेशन पण घ्या, मध्ये कॉल पण येत असतात तुमचे, जवळजवळ फर्स्ट इयरचे 1000 मुलं, सेकंड इयरचे 1000 मुलं, तर सगळ्यांनाच आन्सर करावं लागतं. नाही रिसिव्ह केले किंवा काय जरी झालं तर परत तुमच्या कंप्लेंट्स येत असतात. आता या फर्स्ट इयरचे पण काही जण कॉल करायला, त्यांना पण माहित असून ते कॉल करतात, म्हणजे त्यांनी ग्रुपच बघितलेले किंवा काही जण ग्रुपला ऍड पण नाही. एक व्यक्ती काय काय करू शकणार तुम्ही मला सांगा. हा नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे सगळ्या गोष्टी, पण मला पण सगळ्या गोष्टी अवेलेबल व्हायला पाहिजेत. जेवढं येतंय आय थिंक, येत नसेल तर त्या वेळेला सांगा, आपण काहीतरी हे करू किंवा रिपीट करू थोडस, किंवा तुमचे डाऊट्स जे आहेत ते पण आपण त्यावेळेला सेपरेट सेशन पण घेऊ, होतं असं काय जेवढं करता येईल तेवढं आपण नक्की करू. समोर पण स्टुडंट येत असतात, मी जागेवर असलो की पण प्रॉब्लेम होतो, मला गोष्टी असतात, पालक येत असतात, बाकीची सगळ्या गोष्टी असतात. हा बोला. सगळं व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. हा 3,20,000 टोटल मटेरियलची कॉस्ट आहे जी तुम्हाला दिली प्रॉब्लेम मध्ये, आणि त्याच्यामध्ये प्रोडक्शन किती होते तर 2000 फॅन्स होते. 3,20,000 भागिले 2000, एका फॅनची प्राइस किती आली मग 1,60. गेले हो तुम्हाला बीकॉमला, ठीक आहे. अजून कोणाला काही शंका? हा एक प्रॉब्लेम, आणि दुसरं एमसीक्यू, आणि तिसरं शॉर्ट नोट्स. एवढं जरी तुम्ही सोडवला तर इझी पास होता, इझी. पण हा प्रॉब्लेम तुम्ही परफेक्ट करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 2-3 टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. कॉस्ट पर युनिट विचारलंय, एस्टिमेटेड कॉस्ट आहे, किंवा प्लेन कॉस्ट शीट आहे जी तुम्ही डिव्हायडेशन आहे. सो हे 2-3 प्रकारचे म्हणजे जे आपल्या बुक मध्ये आहेत ना तशा टाईपचे तुम्ही प्रॉब्लेम्स प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि आता काही मुली म्हणाल्या त्या पद्धतीने मागचे काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर किंवा तुम्ही वेबला जाऊन काही कॉस्टशीटचे प्रॉब्लेम मिळतात ते सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादा कुठला आयटम कुठं घ्यायचा हे समजत नाही अशा केसमध्ये तुम्ही मला विचारलं पाहिजे, किंवा ते फायनान्शियल कॉस्ट, फायनान्शियल एक्सपेन्सेस आहेत जे आपण आधी या लेक्चर मध्ये बघितले तुमच्या बुक मध्ये आहेत, तर ते कुठले आयटम तुम्ही कुठेही मिक्सअप करून चालणार नाहीये, नाहीतर तुमची कॉस्टशीट तिथं चुकली तर पुढे सगळी कॉस्टशीट चुकत जाणार आहे. त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. इतका अवेअरनेस तुम्हाला असणं गरजेचं आहे. समजतंय? एवढं तुम्ही याचा प्रॅक्टिस करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही पाटी पेन्सिलवरती कॉस्टशीट सोडवली पाहिजे, न बघता सोडवली पाहिजे. तुम्हाला ते जमते का बघायला पाहिजे. तुम्हाला बरोबर हा आयटम मी बाबा फॅक्टरीमध्येच घ्यायला पाहिजे, फॅक्टरीमध्येच घेते का याचं तुम्ही अनालिसिस केलं पाहिजे. तुम्ही क्लासरूम मध्ये असता की तुम्हाला कंटिन्युअस शिकवता येते, तर तुम्ही सेल्फ स्टडीज करायचे. त्यासाठी तुम्हाला स्टडी मटेरियल आम्ही प्रोव्हाइड करून दिलेलं आहे. आयटम कुठलाही चेंज होणार नाही. कॉस्टशीट मध्ये जे तुम्हाला फॉर्मॅट मध्ये दिलेले आहे त्याच पद्धतीचे एक्सपेन्सेस असणार आहेत. पण कुठला कुठं घ्यायचा हे मात्र कळणं गरजेचं आहे. आता आरडीडी आला तर कुठे घेणार हो तुम्ही? बॅटेप्स आला तर कुठे घेणार? आवाज येतोय? हा सेलिंग मध्ये घेणार असं मी तर सांगते. हा
RDD ऑफिस मध्ये घेणार. हो, बॅड डेट्स आणि फॅक्टरीशी काही संबंध आहे मॅडम. हे असं गोळ्या घालायचं सोडून गोळ्या घालून चालत नाही, लक्षात घ्या. हे तुम्ही जे करायला ना हे बॅड डेट सेलिंग मध्ये नाही. कोण म्हणतात तेजश्री? काय? हा, लक्षात घ्या ही गोष्ट. आरडीडी म्हणजे काय पहिला समजून घ्या. आरडीडी म्हणजे रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स, आणि ते बुडलेलं नाही आहे, बुडू शकतंय म्हणजे तो खर्च झालेला नाही, ते प्रॉबॅबिलिटी आहे, तो रिझर्व्ह आहे, त्यामुळे तो खर्चच नाही आहे मुळात, त्यामुळे तो कुठंच येणार नाही. आणि ते नॉन फायनान्शियल मध्ये दिलेलं आहे मी ते. लक्षात, आरडीडी हा खर्चच नाही मुळात, त्यामुळे ते कुठे येणार नाहीये. मात्र बॅड डेट्स बुडाले, आणि बॅड डेट्स कशावरती? तर सेलिंग वरती बुडाले, म्हणून म्हणजे विकल्यानंतर पैसे वसूल झालेले नाही. त्याचा फॅक्टरीशी आणि ऑफिसशी काही संबंध नाही, तो सेलिंग डिस्ट्रीब्युशनचा एक्सपेन्सेस आहे. सो हे गोष्ट समजायला पाहिजे. आता डोनेशन आलं तर कुठे घेणार? डोनेशन म्हणली की फॅक्टरी मध्ये. सो ते फायनान्शियल एक्सपेन्सेस आहे, ते कॉस्टचा एक्सपेन्सेस नाही आहे, तो कुठेही नाही घ्यायचा आहे. लक्षात आलं? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस कुठेही घ्यायचं नाही. इन्कम टॅक्स पेड कुठे घेणार? इन्कम टॅक्स पेड कुठे घेणार? हा, नाही येणार. हे कळणं गरजेचं आहे. चुकून तुम्ही इन्कम टॅक्स पेड तुम्ही ऑफिस एक्सपेन्सेस मध्ये घेतला तर पहिला तर तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन चुकली, ऑफिस एक्सपेन्सेस चुकले, त्यानंतर सेलिंग डिस्ट्रीब्युशन चुकणार, त्यानंतर टोटल कॉस्ट चुकणार, त्यानंतर सेल्स चुकणार, त्यानंतर प्रॉफिट चुकणार, म्हणजे काय काय चुकणार बघा. एका गोष्टीमुळे बऱ्याच गोष्टी तुमच्या चुकू शकतात. त्यामुळे तुम्ही ते परफेक्ट करणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट असू दे परफेक्ट करा. आकांक्षा जाधव, आपण एक सेशन घेतला होता मागच्या वेळेला, ऋषिकेश वाडकर, याचे पीडीएफ ची लिंक वेबसाईट वरती अवेलेबल आहे, आणि त्याची लिंक कशी ओपन करायची ही मागच्या सेशन मध्ये आपण घेतलेलं आहे. सो याच्या पीडीएफ वेबसाईट वरती अवेलेबल आहे. यस, ऋषिकेश वाडकर आणि आकांक्षा जाधव. समजलं? मागचा व्हिडिओ जो आहे त्याच्यामध्ये दिलेला पहिला सेशन, प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघणं गरजेचं आहे. हे तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. हा, तेजल, हो, प्रत्येक युनिट वरती 16 मार्काचा प्रॉब्लेम असतो. हो, 16 मार्क्स. शॉर्ट प्रॉब्लेम बाकी कुठल्यावरती विचारतो? अजून बाकीचे टॉपिक आपण नाही बघितले. जॉब कॉस्टिंगवरचा एखादा शॉर्ट प्रॉब्लेम पडेल, युनिट कॉस्टिंगचा पडेल, कॉन्ट्रॅक्टचा एखादा शॉर्ट पडेल, कुठलाही अगदी कॉस्टिंग वरती सुद्धा शॉर्ट प्रॉब्लेम पडेल. मग तिथं कदाचित 16 मार्काला प्रोसेस पडेल. असं म्हणू शकत नाही आपण की ह्याच्यावरती 8 मार्काचा, ह्याच्यावरती 16 मार्काचा. पण हिस्ट्री बघितलं तर कॉस्टिंग वरती 16 मार्काचा प्रॉब्लेम पडलेला आहे. मागचे क्वेश्चन पेपर बघितले. ठीक आहे. अजून काही कोणाचे क्वेश्चन? 11:30च्या आसपास सुरू केलं होतं, 1 वाजलोय. सो 2 म्हणजे महत्वाचा टॉपिक हा घेतलाय. उद्याच्या सेशन मध्ये आपण प्रोसेस कम्प्लीट करू. कसं आहे, एका सेशन मध्ये 2 टॉपिक कव्हर करणं शक्य नाही, किंवा तुमचं पण कन्फ्युजन होईल. उद्याच्या सेशन मध्ये आपण प्रोसेस कव्हर करू. त्यानंतरचा एखादा सेशन आपण एक्स्ट्रा घेऊ, कॉन्ट्रॅक्ट घेऊ. जॉब आणि हे आहे ना युनिट कॉस्टिंग, ते थोडंसं थेरॉटिकल पण आहे. आणि जॉब कॉस्टिंग कशी तयार करायची ती सुद्धा ह्या कॉस्टिंग सारखीच आहे. त्यामुळे ते थोडंसं तुम्ही सेल्फ स्टडी करायला हरकत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा काही अडचण असेल तुम्हाला विचारा. उद्याच्या सेशनला आपण प्रोसेस कॉस्टिंग
घेऊ. आता हे झाले, याच्यामध्ये कुणाला काय शंका आहे, काय एक्सपेक्टेशन्स आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही मला आता विचारू शकता. 40 स्टुडंट्स आहेत, याचं रेकॉर्डिंग पण आहे. मी हे कदाचित बॅकग्राऊंड आवाज येत असेल तर तरी पण तुम्हाला ते ऍडजस्ट करून थोडंसं करून घ्यायचं आहे. कॉस्ट पर युनिट मध्ये त्या प्रॉब्लेम मध्ये त्यांनी सांगितलंय की हे प्रोडक्शन म्हणजे 10,000 युनिट्स आपण प्रोड्यूस करतो. आउटपुट म्हणजे काय, प्रोडक्शन होते तेवढं. सो जी कॉस्ट असेल त्याला डिवाइड बाय 10,000 केलं तर तुम्हाला कॉस्ट पर युनिट मिळेल. समजा 2,000 हे सगळं एक्सपेन्सेस दिले, मटेरियल कॉस्ट किंवा सगळे दिले, त्यातनं किती 2,000 फॅन्स तयार होत आहेत असं म्हटलं तर कॉस्ट पर युनिट म्हणजे एक फॅन म्हणजे 1 युनिट ना. कॉस्ट पर युनिट काढायचं असेल तर त्याला काय करायला लागेल, जेवढे नंबर ऑफ युनिट प्रोड्यूस होते त्यांना डिवाइड करायला लागेल. सो प्रत्येक ठिकाणी त्यांनी माहिती 10,000 ना डिवाइड केलेलं आहे, बरोबर. तो ती फिगर मिळाली कारण ते आउटपुट 10,000 निघाले त्याच्यामध्ये. ठीक आहे. अजून कोणाची काय शंका? बुक्स सगळ्यांना मिळालेले आहेत, मिळाले नसेल तर मला सांगा काय प्रॉब्लेम आहे. दुपारचं सेशन ते आता माने सर अवेलेबल आहेत का बघतो. ऑडिटिंगचा आहे ना सेशन तो, तर तो थेरॉटिकल सगळा पेपर आहे, त्यामुळे थोडंसं सर बघूया की कधी वेळ देतात. त्यांना वेळ मिळाला की ते घेतील सर, काय अडचण नाही. आणि परीक्षा तुमच्या अजून टाइम टेबल यायचं आहे, ती 15 का 22 आहे ना, 22 एप्रिल आहे, भरपूर वेळ. तुम्ही आता महत्वाचं तुम्ही सेल्फ स्टडी करायला लागा. तुमच्या क्वेरीज डाऊट सगळे लिहून ठेवा, त्या प्राध्यापकाने विचारा. आणि कोणीच तुम्हाला रिस्पॉन्स नाही केलं तर मी आहे पण ऑनलाईन सेशन मध्ये सोयी. कारण कसं आहे, सगळ्यांना प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली फोनवरती सगळ्या सॉल्व्ह करणं मला शक्य नाही म्हणून जवळजवळ भरपूर मुलं आहेत ना, त्यामुळे आपण असं सेशन घेऊ. त्याच्यामध्ये तुमच्या काही आता तुम्हाला विचारलं काय डाऊट आहे का या टॉपिकचा, तर तुम्हाला आता काही डाऊट नसतो, परत मात्र डाऊट येतो त्यावेळेला पण विचारा, काय अडचण नाही. थोडस रिपीटर सुद्धा त्याच वेळेला होईल, त्याचं टाइम टेबल आलेलं आहे, येईल टाइम टेबल येईल, पण कमेन्समेंट डेट आलेली सेम डेटलाच आहे, दुपारी किंवा सकाळी असा प्रश्न असला. याचं सेशन मध्ये मागच्या सेशन मध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. ऋषिकेश वाडकर तुम्ही मागचा व्हिडिओ ऐका, बुक्स कॉलेजमध्ये अवेलेबल आहेत का, तुम्ही कॉलेजला विचारलं होतं, मला कसं सांगू. तिथे नसतील तर तिथनं रिमार्क घेऊन या पावतीवरती, इथं मिळतील. आणि सगळ्यांनी ते जे युट्यूब चॅनल आहे त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह नसेल तर तुम्ही मला मेसेज करून घ्या, तुमचं नाव आणि नंबर इन्फॉर्म पाठवून. ग्रुपला तुम्ही ऍड नसेल तर ग्रुपला ऍड करून घ्या. नंतर तुमचे कोणी फ्रेंड्स असतील ते जर ग्रुपला ऍड नसतील तर त्यांना पण ऍड करून घ्या, त्यांना सांगा माझा नंबर द्या. आणि मी जे पोस्ट टाकतोय 2 नंबर आहेत, म्हणजे ज्या पोस्ट मी पोस्ट टाकतोय तो माझे नंबर्स आहे. ठीक आहे. अल्फिया, डू यू हॅव एनी क्वेश्चन? यस, बोला. शॉर्ट नोट साठी ना सिलेबस आपण शेअर केला आहे. सिलेबस मधलं जे आहे जे आहे ना त्यातलं काहीही विचारू शकेल, असं इम्पॉर्टंट असं आपण म्हणू शकत नाही. हे तुमच्या लेवलला तुम्ही बेसिस करायचा आहे. मी एखादी गोष्ट सांगितली हा पडेल आणि तो नाही पडला तर तुम्ही काय म्हणाल मला, लक्षात घ्या ना. मग सिलेबस आहे त्याच्यावरती तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. असं तुम्ही सांगू नाही शकणार की हे आहे ते आहे, आणि नाही आलं तर तुम्ही परत म्हणणार ना. Okay, it's your own risk. काही क्वेश्चन असेल तर विचारा, नाहीतर मग थांबायला काय हरकत नाही. आपण नेक्स्ट ला